विनंती करतो लेखिका कवयित्री माननीय मीनाक्षी पाटील मॅडम यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, पुरस्काराला उत्तर द्यावं. आदरणीय मीनाक्षी पाटील मॅडम. सर्वांना मनापासून नमस्कार. आज पावसाने जी हजेरी लावलेली आहे ती सूचक आहे असं मला वाटतं. भरून आलंय. आसमंत केव्हा भरून येतो जेव्हा खूप काही सांगण्यासारखं असतं त्याच्याकडे, आणि आजचा हा जो क्षण आहे हा असाच भारावलेला भरून आलेला क्षण असं मला वाटतं. गेली 28 वर्ष तुम्ही इतकी सुंदर परंपरा जोपासली आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या रूपाने समोर दिसतंय की किती मनापासून सुंदर प्रतिसाद तुम्ही देत आहात या सगळ्या कार्यक्रमाला. तर मला खूप आनंद वाटतोय. या निमित्ताने मी सहानी परिवार आणि संजीवनीताई पंडित दादा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि अभिनंदन करते इतक्या सुंदर उपक्रमाबद्दल. आणि तुम्ही ज्या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल देखील मी मनापासून आभार मानते तुमचे. कारण महानूर दादा त्यांचा माझा खूप सुंदर स्नेह होता. खूप कौतुक होतं त्यांना की एका खेड्यातली मुलगी मुंबईला आली आणि काहीतरी धडपड करतेय. माझं माहेर धुळ्याचं आणि सासर जळगावचं. खानदेशात माझं शिक्षण झालं. 1ली ते 10वी पर्यंत 15 वर्ष धुळे जिल्ह्यातल्या वेगळ्या तालुक्यात फिरले आणि 15व्या वर्षानंतर मी मुंबईत आले. गेली 35-40 वर्ष मुंबईत आहे. लहानपणी पुरस्कार मिळाले की खूप आनंद व्हायचा. तो आनंद कसला होता तर घरी आल्यानंतर आई अण्णांच्या डोळ्यात जे खूप सुंदर प्रेम दिसायचं, त्यांचं ते लकाकलंय डोळे बघितले की खूप भरून यायचं, छान वाटायचं आणि खूप बक्षिसं मिळावीत अशी एक ऊर्जा निर्माण व्हायची. पुढे मुंबईला आल्यानंतर एक संघर्षाचा काळ होता. आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा जो काळ असतो त्या काळात देखील पुरस्कार आपल्याला प्रेरणा देतात, पुढे जाण्याच्या धडपडीला आपल्याला पूरक ठरतात. त्यामुळे त्यावेळी पण पुरस्काराचं एक वेगळं महत्त्व होतं आणि आनंद मिळायचा पुरस्काराचा. आता वयाच्या या टप्प्यावरही पुरस्काराचा एक आनंद आहे, नक्कीच आहे. पुरस्काराचा आनंद सगळ्यांनाच असतो, तसा तो मला पण आहे. आता जे पुरस्कार मिळत आहेत त्यातनं एक जबाबदारीचं भानही निर्माण होतंय. सुरुवात झाली आई वडिलांच्या डोळ्यातला आनंद बघताना, नंतर अस्तित्वाच्या धडपडीतनं, आणि आता एकूण मागे वळून बघावं तर जाणवतं की आपण जे इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि अजून जे काही पुढे जायचं आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे जी काही परंपरा आहे, म्हणजे मी ज्या कवितेसाठी मला पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि जो महानूर दादांच्या नावाचा हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार स्वीकारताना मला मनापासून आनंद होतोय ताई. मी जे म्हटलं तर वयाच्या या टप्प्यावर पुरस्कार घेताना आनंद कसला होतो तर आत्मप्रौढी नव्हे पण मला सांगायला आनंद वाटतो की मला जे काही पुरस्कार मिळतात त्या पुरस्काराच्या रकमा मी ज्या खूप चांगल्या संस्था आहेत, काम करणाऱ्या, साहित्य संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत, सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत, त्या संस्थांना मला ती रक्कम द्यायला आवडते. छोटासा का होईना आपला खारीचा वाटा आपण द्यावा. तर आपण खूप काही करू शकत नाही आयुष्यात, पण जे जे काही शक्य आहे तेवढं नक्की करावं असं मला सतत वाटतं आणि माझ्या वडिलांची प्रेरणा त्यामागे आहे. त्यामुळे मला समाधान वाटतं, आनंद वाटतोय ताई की तुम्ही जो पुरस्कार दिला त्याचा मी अत्यंत मनापासून आदराने स्वीकार करते. आणि माझ्या धुळ्याची इतिहासाचार्य विका राजवाडी ही संस्था आहे, खूप चांगलं काम करतात ती मंडळी. तर त्या संस्थेला मी हा माझा 10,000चा पुरस्कार समर्पित करते. तुम्हा सगळ्यांच्या साक्षी आहे. ज्यावेळी या पुरस्काराची घोषणा झाली त्यावेळी अनेकांनी म्हटलं की काय चाललंय सगळीकडे आणि पाडवा वगैरे कवितेचा, अशा काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. त्यावेळी मनात आलं की हजारो वर्षापासून संघर्ष चाललेलाच आहे. कधी तीव्र असतो, कधी सौम्य असतो, पण संघर्ष हा जगण्याचा स्थायी भाव आहे. आणि कवी संमेलन किंवा कवितेचा पुरस्कार ही खरं तर त्या संघर्षाला पूरक अशी गोष्ट वाटते मला. कुठच्या अर्थाने तर मला असं वाटतं कुठचाही कलावंत असू दे, कवी, लेखक, कुणी असू दे, चित्रकार, शिल्पकार, तो आपल्या कृतीतून भूमिकाच घेत असतो, नक्की भूमिका घेत असतो. त्याशिवाय मग तुमच्याकडे खूप सांगण्यासारखं काहीतरी असावं लागतं. जेव्हा भरून येतं तेव्हा ते बरसतं, बरोबर. तसं तुमच्या आत साठलेलं असतं, ते बाहेर येतं त्यावेळी ते नक्कीचपणे कुठची तरी निर्णय तुमची एक व्यक्ती म्हणून भूमिका असते. आणि मला असं वाटतं की नायगावकर सर असतील किंवा मी असेल, आज आम्ही दोघं जे इथं आलेलो आहोत, किंवा संजीवनीताई आणि आता सहानी परिवार गेले 28 वर्ष ही चळवळ चालवतोय आपण. हे एक सामाजिक अभिसरण आहे, सांस्कृतिक अभिसरण आहे. ही भूमिका आहे आपली सगळ्यांची, माणूस म्हणून व्यक्त होण्याची, समृद्ध होण्याची. त्यामुळे कवितेचा पाडवा खरं तर खूप सुंदर गोष्ट आहे. अशा काळात, ज्या काळात
प्रचंड म्हणजे जागतिक पातळीवर आपण बघतोय की युद्धजन्य परिस्थिती आहे. एका विचित्र अशा संक्रमणाच्या काळातून आपण सारेजण जातोय आणि अशा संक्रमणाच्या काळामध्ये माणसं माणसांशी बोलतील, माणसं माणसांशी ऐकतील, हे आम्हाला समृद्ध करणार असेल. त्यामुळे कवितेच्या पाडवासारखा कार्यक्रम हा काही नटून थटून येणाऱ्यांचा असा काही उत्सवी असा नाही. हा मुळात अजून एक मी प्रतिक्रिया ऐकली की नायगावकर सर म्हणे विनोदी कविता लिहितात आणि त्यांना दुःखी पुरस्कार, अशी पण एक प्रतिक्रिया ऐकली मी. तर मजेशीर प्रतिक्रिया असतात बघा या कशा. पण तुम्ही जर लक्षात घ्याल म्हणजे तुम्ही जर नायगावकर सरांच्या कविता, आपण सगळे असं इथं एकही माणूस नाही की ज्याने नायगावकर सरांची कविता ऐकली नसेल असं. म्हणजे आपण आता ऐकलं, ताईंनी सांगितलं की ट्रेनमध्ये ज्या पद्धतीने बडदास्त झाली सरांची. नायगावकर सरांची कविता ही अभिजात कविता आहे. ते त्यांच्या कवितेतून जो विनोद वाटतो आपल्याबरोबरचा, ते फार मोठे ब्लॅक ह्युमर सटायर असतं. ते आरपार जाणारं भाष्य असतं. त्यामुळे दुःखी हा पुरस्कार अगदी योग्य व्यक्तीला, की जे सनातन दुःख आहे माणसाच्या मनातलं, ते अगदी सहजतेने अलगदपणे तुम्हाला हसवत तुमच्या डोळ्याच्या कडा पाणावत असा कवी आहे. त्यामुळे मला आनंद होतोय की मला नायगावकर सरांवर पुरस्कार मिळतोय, विश्वास पाटील सरांच्या हस्ते पुरस्कार मिळतोय, संजीवनीताई साहनी परिवाराच्या आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने पुरस्कार मिळतोय. तर ही एक समृद्ध करणारी सुंदर गोष्ट आहे. त्याबद्दल पुनश्च मनापासून आभार. आणि जाता एवढंच सांगावंसं वाटेल की मी जे म्हटलं की मी वयाच्या 15व्या वर्षी घर सोडून मुंबईत आले आणि जी धडपड करत होते, तर माझी कविता ही माझी भूमिका आहे, माझं जगणं हीच माझी कविता आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. माझ्या वयाच्या 1ल्या वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंतचा माझा सगळा प्रवास इज इट इन युअर DNA या माझ्या कविता संग्रहात आलेला आहे. आणि माझा दुसरा कविता संग्रह जो आहे ललदेत ललबाय, ललदेत ललबाय संग्रहाविषयी थोडक्यात सांगते की 14व्या शतकात काश्मीरमध्ये शैव संप्रदायाची कवयित्री होऊन गेली लल्लेश्वरी, जिला लल्ला आरिफा म्हणून पण ओळखलं जायचं. तर अशी ही संत कवयित्री, ती स्त्री पुरुष जात धर्म लिंग या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं असं व्यक्तिमत्व. आणि अशा या लल्लेश्वरीला मी समर्पित केला माझा कविता संग्रह, जी आजची काळाची गरज आहे. कुठच्याही चौकटींमध्ये, मग ती बाईपणाची असू दे, पुरुषपणाची असू दे, कुठच्या जाती धर्म लिंगाच्या पलीकडे आपण जाऊन जर एक निखळ माणूस म्हणून आपण जगू, तो खरा आपला प्रवास असेल, ते खरं आपलं समृद्ध होणं असेल असं मला वाटतं. आणि या प्रकारच्याच जाणीवा, या प्रकारचीच भूमिका माझ्या कवितेमधून मी घेत असते. आणि मला असं वाटतंय की आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात इथं उभा आहोत, सर आणि मी. हा सगळ्या कवींचा, कवीवर प्रेम करणाऱ्या माणसांचा सत्कार आहे. तर पुनश्च तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या अनुषंगाने एक छोटासा किस्सा आहे. इंदिरा संतांना विचारलं एकदा पत्रकारांनी, तिथल्या पाहुण्यांनी, की इंदिराबाई, तुम्हाला कवितेनं आयुष्य दिलं, तुम्हाला कवितेनं पुरस्कार दिलेत, कवितेनं तुम्हाला मानसन्मान दिला, तुम्ही कवितेला काय दिलं? तेव्हा इंदिरा संत एकाच वाक्यात बोलल्या, कवितेनं मला मानसन्मान दिला, कवितेनं मला पुरस्कार दिले. तुम्ही म्हणालात कवितेनं तुम्हाला काय दिलं? तर कवितेला मी माझं आयुष्य दिलं. असं आयुष्य देणारी, साहित्याला आयुष्य देणारी माणसं या विचारमंचावरती, व्यासपीठावरती आहेत. यानंतर मी विनंती करतो आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक माननीय कवी अशोक नायगावकर सरांना आपण मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अशोक नायगावकर सर. अगदीच. हो.